रोजच्या जीवनात हां. काही परिणाम होत नाहीये, हं. रेग्युलर साधना करून, त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही उग्र ऊर्जेच्या स्वरूपाचं साधना करणं गरजेचे असते. तर बरं. तेच ऊर्जा स्वरूप जे आहे ते दशमहाविद्या आहे. आता बऱ्याच वेळेस कोर्टच्या केसेस असतात त्या निकाली लागत नाहीत. हं. किंवा हेल्थ इश्यूज येतात किंवा ब्लॅक मॅजिक होतं. हां. पण प्रत्येक गोष्टीला डील करायची किंवा ती गोष्ट रिमूव्ह करायची एक पद्धत असते. हां. आणि आपण जर ऊर्जा स्वरूप बोलतोय, तर ऊर्जा स्वरूप तितकंच हाय, स्ट्राँग आणि खूप पॉवरफुल जे असतं, त्याचे रिझल्ट पण तुम्हाला त्या पद्धतीने यायला लागतात. बऱ्याच लोकांना स्वामी समर्थांचं अट्रॅक्शन होतं, हां. काहींना दत्तगुरूंचं होतं, काही शिवशंकरांचं होतं, बरोबर. काहींना देवींचं होतं, काहींना हं. अजून काही वेगळ्या पद्धतीचं होतं. तर त्या मार्गात त्यांची सेवा ऑलरेडी पास्ट लाईफमध्ये झालेली असते. म्हणून त्यांना ते अट्रॅक्ट करत असतात. स्थान हे खूप जास्त हाय लेव्हलचं जे म्हणू आपण, हां. जसं महाविद्यांमध्ये दाही देवींचं. म्हणजे तुम्ही साधा एक माळ जरी मंत्र जाप केला हं. कुठल्याही देवीचा, तरी तुम्हाला ते ऊर्जा स्वरूप बघायला मिळेल. ओके. त्या क्षणाला तुम्हाला जाणवू शकतं. त्या देवीची साधना केल्यावर बरेच ठिकाणी असं बघायला मिळालं, की आजारी व्यक्ती जे असतात त्यांच्यासाठी जी साधना करतो आपण धुमावतींची, ओके. तर खूप जास्त लवकर त्या आजारी व्यक्तींमध्ये परिणाम बघायला मिळाले. बरं. मग एक्झॅक्टली म्हणजे त्याच आजाराचा अन् ह्याचा काय संबंध? नमस्कार. मी गणेश कुंभार आपलं सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. मॅडम तुमचं पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. आजचा आपला विषय आहे दशमहाविद्या. अर्थात ऑडियन्सनी किंवा आपल्या प्रेक्षकांनी स्टार्टिंगच्या हायलाइट्समध्ये त्याची एक झलक बघितलेलीच आहे. तर आपण वेळ न घालवता डायरेक्ट विषयाला सुरुवात करूयात. सरळ आणि थेट प्रश्न, दशमहाविद्या म्हणजे एक्झॅक्टली काय? दशमहाविद्या म्हणजे देवी पार्वतीची रूप आहे. बरं. पण ती ऊर्जा स्वरूप हां. उग्र ऊर्जा आपण याला म्हणू शकतो. हां. एक छोटीशी गोष्ट आहे ती सांगते. हं. याच्यात जे रूप आहे देवी पार्वतीचं ते सतीचं ओके. आणि शिव भगवान हां. अशा दोघांचा संवाद सुरू होता आणि सती देवींचे जे वडील होते, हं. राजा दक्ष हां. यांच्याकडे यज्ञाचा कार्यक्रम होता. ओके. पण त्या यज्ञाच्या कार्यक्रमाला हं. शिवांना आणि सती देवींना, हां. पार्वतींना आमंत्रण दिलेलं नव्हतं. ओके. हां. तर शिवांची अशी इच्छा होती, कारण ते त्या त्रिनेत्री आपण त्यांना म्हणतो. तर करेक्ट. हां. त्यांना तिथली सिच्युएशन माहिती होती, की हां. आपल्याला आमंत्रण नाहीये आणि तिथे जाऊन आपल्या पत्नीचा अपमान होणार आहे. हां. तर ते वारंवार देवी सतीला सांगत होते, की "हे नकोय, तू जाऊ नको. हां. तुला आमंत्रण नाहीये, आपल्याला आमंत्रण नाहीये." तर ते म्हणे, "नाही, माझे वडील कामाच्या गडबडीत विसरले असतील, पण मला यज्ञ आहे, तर मला जायचं आहे." हां. आणि तिथे गेल्यावर जे झालं, अपमानच झाला त्यांचा. हां. आणि त्या वारंवार सिद्ध करत होत्या शिवांना, हं. की माझ्याकडे इतकी विशिष्ट प्रकारची ऊर्जा आहे, स्वरूप आहे, तर माझ्याशी ते तसं वागणार नाही. बरं. आणि संवादाचं रूपांतर वादात झालं हां. आणि ते ज्या दिशेला भगवान शिव तोंड फिरवायचे, हां. तिथे एक-एक स्वरूप देवीचं त्यांना बघायला मिळालं. जे ओके. रूपं आहेत दशमहाविद्येची. ॲक्चुअली खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही. पण आता सध्या खूप लोकं याच्याकडे आकर्षित होत आहेत. तर काय कारण आहे याच्यामागचं? ऊर्जाच इतकी हाय आहे आणि त्याच्या नावातच आपण म्हणजे एखाद्याच्या तोंडून जरी ऐकलं, हं. की दशमहाविद्या किंवा मातंगी हं. माता, कोणीतरी साधना करते आणि आता सोशल मीडियामुळे काय झालं, की कोण काय करतंय? हं. स्टेटसमुळे एक तुम्हाला हां. लगेचच लक्षात येतं, की कोणाचं काय सुरू आहे? करेक्ट. आणि हां. ऊर्जा स्वरूप असल्यामुळे ते लोकांना जास्त कनेक्ट होतंय म्हणून त्याची जास्त चर्चा आहे, आकर्षण जास्त आहे. ओके. आणि त्याचे रिझल्ट पण तितक्याच प्रमाणात तुम्हाला बघायला मिळतात. ओके, ओके. पॉवरफुल आहे. जसं आपण आता म्हणतो, की आपली पुराणं आहेत हं, किंवा मंत्र आहेत किंवा हं, वेगवेगळ्या विद्या आहेत. हं. तर या सगळ्यांमध्ये या 10 देवींचं एक्झॅक्टली काय स्थान आहे? ऊर्जा स्वरूप, उग्र ऊर्जा स्वरूप हं. जे आपण म्हणू आणि एक सर्टन लेव्हलला तुमच्या रोजच्या जीवनात हां. काही परिणाम होत नाहीये, हं. रेग्युलर साधना करून, त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही उग्र ऊर्जेच्या स्वरूपाचं साधना करणं गरजेचे असते. तर बरं. तेच ऊर्जा स्वरूप जे आहे ते दशमहाविद्या आहे. देवाजवळ हात जोडणं आहे, कोणी दत्तगुरूंचं करतं, कोणी हं. कोणाचं करतं. प्रत्येकाचं एक वेगवेगळं असतं. हं. पण तरीसुद्धा काही कामांमध्ये अडथळे येणं, ओके. असं होत असतं, की हां. डिले होणं. हां. आता बऱ्याच वेळेस कोर्टच्या केसेस असतात त्या निकाली लागत नाहीत. हं. किंवा हेल्थ इश्यूज येतात
किंवा ब्लॅक मॅजिक होतं. हां, पण प्रत्येक गोष्टीला डील करायची किंवा ती गोष्ट रिमूव्ह करायची एक पद्धत असते. हां. आणि आपण जर ऊर्जा स्वरूप बोलतोय, तर ऊर्जा स्वरूप तितकंच हाय, स्ट्राँग आणि खूप पॉवरफुल जे असतं, त्याचे रिझल्ट पण तुम्हाला त्या पद्धतीने यायला लागतात, की तुमच्या ओके, आयुष्यामध्ये ती साधना केल्यावर ते मार्गी लागताना तुम्हाला दिसतं. ओके, ऊर्जा ओके, स्वरूप हाय आहे. ओके. मग प्रत्येक देवीच्या रूपानुसार ती एनर्जी वेगळी आहे का आणि त्याचे रिझल्ट पण वेगळे आहेत का? हो, तसं म्हणायला काही हरकत नाही. प्रत्येक ओके. देवीचं वेगळ्या-वेगळ्या स्थितीनुसार ते रूप घेतलेलं आहे देवीने. मग आता हं, आपल्या प्रेक्षकांना एक्झॅक्टली ह्या 10 हं, हं, देवींचं महत्त्व जर आपण हं. समजून सांगवा, म्हणजे हां, असं मला वाटतं. तर येस. पहिली जी देवी आहे, की आपण महाकाली जे म्हणतो, हं. जरा त्या देवीचं महत्त्व सांगा? माता काली हं, आणि कालस्वरूप, हं. काळावर विजय, काळावर राज्य करणारी. हां, आपण बऱ्याच वेळेस हे वाक्य बोलत असतो, काळ आला पण वेळ आली नव्हती. हां. तर तो काळ जो हरणं आहे, वाईट काळ. तर तुम्ही जर माता कालीची साधना केली, तर तुमच्यावर कधीही वाईट काळ येऊ शकत नाही. ओके, एक ओके. प्रोटेक्शन, एक हां. ऊर्जा तुम्हाला ज्या पद्धतीने मिळते माता कालीची, खूप जास्त जबरदस्त. पण मग त्यांच्या मूर्तीकडे बघितल्यावरती एक हं. खूप असं उग्र वाटतं, हो, काही भीती वाटते. मग हो. त्यामागचं काय कारण? ऊर्जा तेवढी हाय आहे ना. ओके. हं. तुम्ही बघितलं असेल, की आपण हं. दशमहाविद्या देवींपैकी एकही देवी घरात स्थापना नाही करत त्याची. हां, बरोबर आहे. का नाही करत? कारण त्यांचं ऊर्जा खूप हाय आहे आणि आपली जी ऊर्जा आहे ती नॉर्मल आहे. आपल्याला हं. झेपायला जे आहे ते जड जातं. ओके. म्हणजे इव्हन तुम्हाला मी हे सांगेन, की ज्यावेळेस आपण दशमहाविद्याची साधना करतो, तर ऊर्जा इतकी हाय होते, की तुमचं ब्लड सर्क्युलेशन हाय होतं, हीट वाढणं, घाम जास्त ओके. येणं, पिंपल्स येणं, ह्या ओके. सगळ्या गोष्टी पण तुम्हाला त्याच्यामध्ये जाणवतात, की ती जी साधना केली ती तुमची हां. लागू झाली आहे किंवा ती प्रॉपर झालेली आहे. की ओके. तुम्हाला त्या प्रसाद स्वरूप जे आहे ना, तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस लगेचच बघायला मिळतात. पण मग कुठल्या व्यक्तींनी महाकालीची साधना केली पाहिजे असं काही आहे का? ज्यांना खूप जास्त भीती आहे, हं. अ, काहीतरी माझ्यावर होऊ शकतं किंवा ॲक्सिडेंटचे योग म्हणा किंवा केसेस माझ्यावर होऊ शकतात असं वाटत असतं हां, किंवा एक अनाहत भीती जी म्हणतो आपण हां. किंवा काळावर विजय मिळवायचा आहे. ओके. आता मला प्रूफ करायचं आहे स्वतःला. हां. सगळ्यांपेक्षा वरच्या लेव्हलला मी पाहिजे आहे. ओके, त्या लोकांनी नक्कीच कालीची साधना करावी. ओके. मग ही साधना करण्यासाठी काही मंत्र आहेत किंवा मग हो. काय एक्झॅक्टली केलं पाहिजे? मंत्र असतात, होम हवनं असतात. ओके. म्हणजे ही हं. साधना एकटा व्यक्ती नाही करू शकत. त्याला नाही, तुम्हाला गुरूंची मदत लागते. ओके. करून घेणारं पाहिजे. एकदा तुम्ही शिकले, की मग हं. स्वतः तुम्ही ते करू शकता. कारण ती ऊर्जा तुम्हाला बॅलन्स करता आली पाहिजे ना हां. ओके, त्याच्यासाठी. ओके. मग ते किती प्रमाणात करायचं आहे, काय करायचं आहे, तुमची आधीची साधना किती झालेली आहे. आधीची ओके, म्हणजे पास्ट लाईफची. ओके. तुम्ही कधी कनेक्ट होतात ह्या सगळ्या ऊर्जांना? ज्यावेळेस तुम्ही कुठेतरी सेवा केलेली असेल तरच. ओके. तुम्हाला अट्रॅक्शन का होतंय? तुमचं ऑलरेडी त्या मार्गामध्ये क्रमण झालेलं आहे. तुमचा ओके. प्रवास झालेला आहे. तुमची सेवा देऊन झालेली आहे. म्हणून तुम्हाला त्या गोष्टीचं अट्रॅक्शन होतंय. बऱ्याच लोकांना स्वामी समर्थांचं अट्रॅक्शन होतं, हां. काहींना दत्तगुरूंचं होतं, काही शिवशंकरांचं होतं, बरोबर. काहींना देवींचं होतं, काहींना हं. अजून काही वेगळ्या पद्धतीचं होतं. तर त्या मार्गात त्यांची सेवा ऑलरेडी पास्ट लाईफमध्ये झालेली असते. म्हणून त्यांना ते अट्रॅक्ट करत असतात. ओके. गुरुस्वरूप. ओके, आणि ज्यांना ओके. तंत्राची आवड असेल, तर ते सारखं तुमच्या डोळ्यांसमोर तो पिक्चर येणं, इंट्युशन येणं, त्या देवी दिसणं, मंत्र दिसणं किंवा छोटासा जरी शब्द ऐकला, तर त्याच्या डीपमध्ये जाणं तंत्राविषयीच्या. तर हे ओके. सगळं तुम्हाला ऑलरेडी तुमच्याकडनं घडलेलं आहे. काहीतरी बाकी असेल आणि ज्या दिवशी तो कोटा पूर्ण होतो, ती सेवा संपते. ओके, ओके. हं. म्हणजे जन्मांपासून हे चालत आलेलं आहे बेसिकली. त्याच्यामुळं येस. ते जर ते असेल तरच तुम्ही हं, तिकडे ओढले जाता. हं, मग समजा महाकालीचं रूप आपण म्हणतो, की खूप उग्र आहे. हं. पण मग तरी त्या देवीकडून काय शिकायला मिळतं आपल्याला? शिकायला म्हणण्यापेक्षा तुमचं प्रोटेक्शन जे आहे ना, हां. ती तुमची तयार होते. तुमचा आत्मविश्वास खूप वाढतो ओके. आणि कुठल्याही घटनेला तुम्ही डील कसं करताय न घाबरता, हां. निडर होऊन, बरोबर. हे तुम्हाला तिथे बघायला मिळतं त्या साधनेमध्ये. ओके, ओके. मुळात संकटं तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही. हां. पण जे काही आले त्याला तुम्हाला डील कशी करायची आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी एफर्टलेसली एकदम ईझी होतात. ठीक आहे. आता पुढच्या देवीकडे आपण वळूयात. येस. तारा नावाची जी देवी आहे, ते एक्झॅक्टली त्या देवीला तारा का म्हणतात सुरुवातीला? मा तारा असं म्हणतो आपण. ओके. हं. मा आणि तारा असे हं. 2 शब्द आहेत. माच्या वर एक छोटासा अनुस्वार येतो. हां. न आपला सायलेंट आहे. करेक्ट. हं. तर तो हं. मन
आपण असं ओके. कन्सिडर करू. तारा म्हणजे तारणं. ओके. तुमच्या मनाच्या ज्या काही द्विधा स्थिती असतात, ओके. त्याला तारून तुमच्या वरच्या लेव्हलला, डायमेन्शनला घेऊन जाणं किंवा ते तुमचं माइंडसेट जो काही डिस्टर्ब आहे, हां. विचारांनी, जो काही गोंधळ आहे, तो क्लिअर करण्यासाठी. बऱ्याच लोकांना भीती असते, अनाहत भीती असते हां. किंवा काही कारण नसताना पण छोट्याशा गोष्टी संवाद साधायचा एखाद्याशी, फोन कॉल करायचा आहे, एखादा डील करायचा आहे, तर आधीच त्यांच्या मनात भीती खूप येते, हां. थरकाप व्हायला लागतो, करेक्ट. कन्फ्युजन व्हायला लागतं. तर हे सगळ्यात ती जर साधना तुम्ही केली हां. म्हाताराची, तर तुमचं मन स्थिर होतं. विचारांचा गोंधळ थांबतो. पण मग एक्झॅक्टली ती साधना काय असते जरा त्याविषयी सांगा ना? परत सांगेन तुम्हाला, दस महाविद्यामध्ये मंत्रजाप आहे आणि काही शिवलिंग असतात आपले, हां. त्याच्यावरती साधना असते. मंत्रजापाचा खूप मोठा रोल आहे याच्यामध्ये. ओके. नियम आहेत आणि मंत्रजाप आहे. हं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की फोटोज जे आहेत, हं, आपण फोटो करणार कारण हं. मूर्ती नाही करणार. हो. मूर्ती जर केली तर मग तिला स्थापन करावं लागतं. हां. फोटो जर तुम्ही ठेवले, तर ते तुम्हाला तुमची साधना झाल्यावर तुम्हाला बंद करून ते ठेवता येतात. हां. बरोबर. कारण ती ऊर्जा स्वरूप इतकी ऊर्जा तुम्हाला मिळत असते ना, तर ती झेपू नाही शकत. साधनेपुरतं आपण ते वापरू हं. शकतो. त्याच्यामुळे करेक्ट. मूर्ती स्थापन न करता आपण फोटोतनं ती गोष्ट त्यावेळेस जी काही त्यांची फुलं असतात, जो काही नैवेद्य हां. असतो, त्याला माळ कुठली पाहिजे, आसन कुठलं पाहिजे, कुठल्या रंगाचे तुम्ही कपडे घातले पाहिजे, काय अन्न तुम्ही खाल्लं पाहिजे, किती उपवास पाहिजे, ओके. अ, वेळ कुठली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक याला चेंजेस होत असतात. ओके, ओके. म्हणजे अर्थात परत एकदा स्वतः वैयक्तिक नाही करू शकत, गुरु हां. पाहिजेच आहे. येस. पण रिझल्ट खूप छान आहे. तुम्ही ओके. एकदा ही गोष्ट शिकले, की आयुष्यभरासाठी तुम्ही कधीही ही गोष्ट करू शकता. नियम एकदाच आहे. पण ओके. पहिल्या वेळेस जी एनर्जी तुम्हाला हं. मिळणार आहे, ती गुरुच्या सानिध्यात ज्यावेळेस मिळते, त्यावेळेस खूप छान कॉन्फिडन्स लेव्हल जो आहे तुमचा एक स्थिरतेचा येतो. ओके. स्थिरता असते त्या हां. कॉन्फिडन्स लेव्हलला ओके, आणि ओके. शुअरिटी असते, की कोणीतरी मध्यस्थी आहे ह्या हां. गोष्टीला. ओके. साक्षी आहे सगळ्यात महत्त्वाचं. मग मंत्रशक्तींमध्ये हं. म्हणजे माँ तारा जे आहेत, तर हं. त्यांचं एक्झॅक्टली स्थान काय आहे? स्थान प्रत्येक देवीचं सारखंच आहे. हं. मंत्र म्हणा किंवा होम हवनं म्हणा, यंत्र म्हणा, स्थान हे खूप जास्त हाय लेव्हलचं जे म्हणू आपण, हां. जसं महाविद्यांमध्ये दाही देवींचं. म्हणजे तुम्ही साधा एक माळ जरी मंत्रजाप केला हं. कुठल्याही देवीचा, तरी तुम्हाला ते ऊर्जा स्वरूप बघायला मिळेल. ओके. त्या क्षणाला तुम्हाला जाणवू शकतं. मग आता परत असा एक प्रश्न येतो, की हं, समजा आता जसं तुम्ही म्हणालात, की गोंधळलेला व्यक्ती असेल, तर हं, त्यांनी साधना केली तर त्यांचा तो गोंधळ दूर होतो. हं, पण प्रायमरी स्टेजला लोकं मेडिटेशन करतात हं, किंवा मग थोडंसं ध्यानधारणा करतात. हं, पण मग तरीही जर रिझल्ट नाही येते, हं. सो मग त्यानंतर इकडे वळण्याशिवाय ऑप्शन नाही असं आहे का? नाही तसं नाहीये. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो व्यक्ती ही साधना करून झालेला आहे, हां. त्याच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचत असते. ओके, तुम्ही ही साधना निवडण्यापेक्षा किंवा देवी निवडण्यापेक्षा देवी तुम्हाला निवडत असते, की आता तुमची वेळ आलेली आहे आणि ओके. त्या वेळेस एखाद्या व्यक्तीला मेडिटेशन थ्रू इथपर्यंत हां. पोहोचायचं असेल, तो तसा पोहोचेल. एखाद्याला तो शब्द अट्रॅक्ट करतो, त्याने डायरेक्ट साधना केली, मग मेडिटेशन थ्रू. पण ती घटना जी घडणारी आहे तुमच्या आयुष्यामध्ये, ती घडणारच आहे. ओके, ओके. म्हणजे थोडक्यात मला वाटतं तर ऑडियन्सने हे लक्षात घ्यायला पाहिजे, की ज्या 10 देवी आपण आत्ता मॅडम आपल्याला सांगतायत, त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल किंवा त्यांची साधना करायची असेल, तर तुम्हाला काहीच करायचं नाहीये. तुम्ही जर मागच्या जन्मात त्यांची साधना केली असेल, तर ऑटोमॅटिकली तुम्ही अट्रॅक्ट होणार आहात. सो फक्त शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला जर काही इंट्युशन येत असतील, तर तुम्ही जाणून घ्या, की आपल्याला त्या देवीची उपासना किंवा साधना करायची आहे. ओके. आता पुढे जाऊयात. पुढची नक्की. देवी. येस. पुढची देवी माँ त्रिपुरा सुंदरी. माँ त्रिपुरा सुंदरी किंवा षोडशी. हं. तर षोडशीचा अर्थ आहे वयवर्ष 16 ओके. किंवा 16. तर 16 वर्षाची सुंदर तरुण देवी हं. आणि खूप जास्त सुंदरता किंवा ऊर्जा स्वरूप जे आहे सौम्य, हां. सुंदर, पण तितकंच हाय पॉवर जे आपण ओके. म्हणू आणि याचा संबंध येतो ह्या साधनेमध्ये त्रिपुर सुंदरीचा हं. श्रीयंत्र किंवा ओके. श्रीचक्र. बरं. ॲक्चुअली हा शब्द श्रीचक्र होता. हां. पण आता आपण श्रीयंत्र स्थापन करतोय. हां. तर याला जे लेयर्स असतात, त्याच्यामध्ये 9 लेयर असतात हं. श्रीयंत्रामध्ये. माहिती हं. असतील तुम्हाला तर. करेक्ट. हां. किंवा नवीन हा पॉइंट पण असू शकतो, की श्रीयंत्रामध्ये लेयर किती असतात. हां. तर याच्यामध्ये 5 लेयर जे असतात ते शिवाचे असतात आणि 4 बरं. लेयर शक्तीचे असतात.
ओके. आणि त्याच्यामध्ये जे वेगळे-वेगळे त्रिकोण दिलेले आहेत, हं, तर त्यांची प्रत्येकाची कामं जे आहेत स्वरूप जे आहे ऊर्जेचं ते वेगळं-वेगळं आहे आणि जो पॉइंट आहे हं. श्रीयंत्राचा, तिथे देवीचं स्थान आपण म्हणूया. ओके. हां, तुम्ही श्रीयंत्र ची साधना केली किंवा श्रीविद्याची साधना केली किंवा देवी त्रिपुरा सुंदरीची साधना केली, तरी ती एकच आहे. ते देवीपर्यंतच पोहोचणार. सो मग ही देवी सौंदर्य, शक्ती आणि शिस्त यांचं संतुलन कसं साधते? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे श्रीयंत्र जे आहे, हं. प्रतीक आहे शिवाचं आणि शक्तीचं. हां, शक्तीला कंट्रोल करायला शिव पाहिजे आणि शिवाला कंट्रोल करायला शक्ती पाहिजे. हां. किंवा संसाराचे जे 2 हं. गाड्या आहेत, तर त्याला 2 चाकं असतात. करेक्ट. एकही नसेल तर गाड्या चालेल का? नाही. नाही. हां. तर तसंच एकमेकांच्या कंट्रोलने ओके, ती शिवशक्ती, सौंदर्य, संयम, ओके. शिस्त ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स होत असतात. शिवाला शक्तीची जोड इथे तुम्हाला बघायला मिळते. पुढची जी देवी आहे ती भुवनेश्वरी. मा भुवनेश्वरी 2 शब्द एकत्र केलेले आहेत. हां, भुवन आणि ईश्वरी. हां. करेक्ट. भुवन म्हणजे जे राहतं घर. तर आपलं राहतं घर विश्व आहे. विश्वाची ईश्वरी ओके. आणि तिला आपण स्पेस पण म्हणूया. भुवन करेक्ट. म्हणजे स्पेस. हां. तर ही जी पोकळी आहे, हं. त्या पोकळीची जी देवी म्हणूयात आपण. सगळ्यात महाशक्ती, महाविद्या ही हां. भुवनेश्वरी आहे आणि मॅनिफेस्टेशनची पण देवी आपण याला म्हणू शकतो, की बरं. तुम्ही जे काही याच्याकडे मागाल, ते हां. खूप फास्ट तुम्हाला मिळतं. काय संबंध त्याचा? भौतिक जगात ज्या काही गोष्टी तुम्हाला लागतात, हां. तर त्या त्या देवीचं काम जे काही आपण म्हणतो प्रत्येक देवीचं एक कार्य वेगळं आहे. हं. तर यांचं जे आहे, की इच्छा लवकरात लवकर पूर्ण करणं. म्हणजे अगेन जर साधना करायची असेल तर गुरु आणि बाकी पाहिजेत सगळ्या गोष्टी. पाहिजेच पाहिजे. मग ही देवी विचार आणि जे वास्तव आहे यांचा जो काही समतोल आहे हे कसं हं. साधला जातो? पंचतत्व जसं आपण म्हणतो, हं. की आपल्या शरीरात पण पंचतत्व आहे. सगळ्यात महत्त्वाचं. युनिव्हर्समध्ये पण पंचतत्व आहे. हां, जसं आपले विचार आपण आपल्या डोक्यामध्ये ह्या हां. 5th डायमेन्शनला करेक्ट. साठवतो आणि ते विचार विचार करूनच प्रत्येक गोष्ट आपण बरोबर करत आहे. असतो आणि ती सत्यात पण उतरत असते. तसंच ह्या देवीची जागा आहे विश्वाच्या पोकळीमध्ये. ओके. 5th डायमेन्शनला आपण म्हणूयात आणि तिथे जो काही विचार जातोय आपला, हां. तो देवी पूर्ण करून पाठवते. ओके, इतकं सोपं ओके. आहे. पुढची देवी छिन्नमस्ता. छिन्नमस्ता. हे पण 2 शब्दांचं एकत्रीकरण केलेलं आहे. तर छिन्न म्हणजे छेदन हं. आणि मस्ता म्हणजे तुमचं डोकं. हां. तर त्या देवीने तिचं शिर जे आहे ते छेदलेलं होतं. ओके. मग ते का? तर इथं परत देवी पार्वती हं, आणि अंघोळ करायची होती देवींना. तर हं, देवी नदीवर गेल्या. हं. नदीवर गेल्या पण त्यांच्यासोबत होत्या योगिनी जया आणि विजया नावाच्या 2 ओके. मैत्रिणी होत्या. हां, आणि त्या अंघोळीला त्यांनी बराच वेळ तिथे घेतला देवींनी हां. आणि त्यांना तो आनंद इतका होता, की बाहेर यायची इच्छा होत नव्हती. बरोबर. पण त्या जया आणि विजया योगिनींना भूक लागलेली होती. ओके. बराच वेळ त्या खूप रिक्वेस्ट केली त्यांनी, की आता चलायचं आहे, आम्हाला खूप भूक लागलेली आहे. हां. आणि त्याच वेळेस त्यांना शिवाची आठवण झाली. ओके. तर शिवाची आठवण झाली आणि त्या त्या याच्यामध्ये होत्या, त्या झोनमध्ये होत्या हं, शिवांच्या, हं, मिलनाच्या हं. आणि ह्या त्यांना डिस्टर्ब करत होत्या. ओके. त्या फील करत होत्या, की शिव मला भेटलेले आहे. आमचं मिलन होतंय. हां. आणि त्या त्या झोनमध्ये जया-विजया त्यांना डिस्टर्ब करत होत्या. मग त्या रागाच्या ह्याच्यात त्या बाहेर आल्या हं, आणि रतिक आणि कामदेव ही हं. क्रीडा करत असताना त्यांच्या शरीरावर उभी देवी दाखवलेली आहे, हां, छिन्नमस्ता. हां. आणि त्या ह्याच्यात त्यांनी त्यांचं शिर छेदलं आणि त्याच्यातनं जे रक्त वाहिलं, तर ते जया आणि विजया यांना त्यांनी ते प्यायला दिलं, भूक लागलेली असल्यामुळे. ओके. म्हणजे त्याच क्षणाला हे दिसतंय, की भौतिक सुखाची किंवा हं, शरीर सुखाची वासना, हं. पण दुसऱ्या क्षणाला मी ती मिटवू पण शकते. ओके. म्हणजे माझं हं. कर्तव्य जे आहे हां, यांच्याप्रती, हां. मी स्वतःला बाजूला ठेवून मला दुसऱ्यांसाठी काय करायचं आहे, हे तिथे जागृत अवस्था येते. ओके. म्हणजे तुम्हाला वेळ आली, तर तुमच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्हाला दुसऱ्यांसाठी पण करावं लागतं. ओके. मग इथे सतत विवेकबुद्धी तुमची जागृत असणं किंवा मी बाजूला ठेवून पण जग आहे आणि आपण जगाची आई आहोत, आदित्रात्री आहोत. हां, हां, तर हां. तिथे ते तुम्हाला प्रतीक बघायला मिळतं. ओके. म्हणजे थोडक्यात इच्छाशक्ती, त्याग यांचा संघर्ष संघर्ष याच्यातून आपल्याला जाणवतो. जाणवतो. ओके. मग या देवीची समजा उपासना कोणी करतोय, हं.
तर एक्झॅक्टली ही उपासना कुणाला धोकादायक ठरू शकते असं काही आहे का? नाही तसं नसतं. फक्त योग्य पद्धतीने ती गोष्ट झाली पाहिजे. बरं. हं. स्वरूप जे आहे ना उग्र असल्यामुळे किती प्रमाणात करायचं आहे ओके. आणि शेवटी कसं असतं, की संसारी माणसाने या सगळ्या गोष्टी करणं हं. आणि पूर्णपणे अध्यात्माला झोकून दिलेल्या व्यक्तीने ती गोष्ट करणं. ओके. ह्या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. कारण आपण ही साधना का करतोय, की भौतिक जगामध्ये ज्या काही अडचणी आपल्याला येतात आहे, करेक्ट. त्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे. मग त्या बरोबर. हो. अडचणी आपल्या छोट्या प्रमाणात असतात. तर हां. आपली साधना पण तितक्या प्रमाणातच व्हायला व्हायला पाहिजे. पाहिजे. पुढची देवी बगलामुखी. बगलामुखी माता सगळ्यांनाच आता प्रचलित आहे. म्हणजे हां. इतकं व्हायरल असल्यामुळे फार काही वेगळं सांगायची गरज नाही. पण शत्रुनाश हं. जे गुप्त शत्रू आहेत, हं. ते तुमच्या याच्याने नष्ट होतात ह्या साधनेमुळे. याच्यामध्ये हवन असतं, मिरचीचं हवन असतं ओके. आणि हरिद्रा गणपती. हां. हरिद्रा म्हणजे हळद ओके. आणि हळदीच्या डोंगरावर हं. देवी चं स्थान आहे. ओके. आणि त्या हळदीपासून एक गणपती तयार होतो आधी आणि मग देवीची साधना सुरू होते. आणि बागलामुखीची साधना पण करताना हळदीची माळ जर तुम्ही वापरली मंत्रजाप करायला, हां. तर साधना खूप लवकरात लवकर पोहोचते. ओके. म्हणजे कोर्ट केसेस असू द्या किंवा गुप्त हं. शत्रू असू द्यात. बऱ्याच वेळेस असं होतं, की काहीतरी हानी होतीये, सगळ्या गोष्टी होतात आहे, पण आपल्याला हे नाही होते शत्रू कोण आहे तोच हं. कळत नाहीये. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समोर यायला किंवा ते शत्रू नष्ट करायला बरं. आणि ते प्रोटेक्शन मिळायला तुम्हाला बागलामुखीची साधना जबरदस्त आहे. खूपच ओके. जास्त ओके. परिणामकारक. मग ब्लॅक मॅजिकमध्ये याचा उपयोग होतो का? ब्लॅक मॅजिकमध्ये म्हणण्यापेक्षा शत्रू जे आहेत तेच नष्ट होतात तुमचे. बरं. तर मग ते एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही ना. आणि हळद आता तुम्हाला मी एक लॉजिक सांगते. हं. हळद आपण का वापरतो? हीलिंगसाठी. हीलिंगसाठी वापरतो किंवा अँटिबॅक्टेरियल. हं. करेक्ट. तर इथे पण आपण शत्रू हां. आलं ओके, लक्षात? ओके, ओके. तर पितांबरी पण म्हणतात हं. बागलामुखीला पितांबरी. पितांबर ओके. म्हणजे पिवळं. ओके, ओके. मग एक्झॅक्टली आता जसं तुम्ही सांगितलं, की शत्रू वाढत चाललेत किंवा कोर्ट कचेरीचे हं, प्रकरण वाढत हं, चाललेत. त्या लोकांनी यांची उपासना करायला हरकत नाही. हं, पण त्याच्या व्यतिरिक्त हं, डेली लाईफमध्ये असं इंट्युशन येण्यासाठी, की यार आपल्याला या देवीची उपासना करायलाच पाहिजे. हं. तर असे ते कुठले इंट्युशन्स आहेत? तुम्हाला सारखं तो पिक्चर दिसणं किंवा पिवळा रंग दिसणं, पिवळी हळदीची माळ दिसणं, ओके. पिवळा गणपती दिसणं, बरं. सगळ्यात अशा महत्त्वाचं. सगळ्या गोष्टी. यंत्र दिसत असतात बऱ्याच वेळेस ओके. स्वप्नात तुम्हाला, ध्यानात यंत्र देवीचं. सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्याने तुम्हाला कळू शकतं, की देवी सांगते तुम्हाला, की साधना कर. हां. हे असू ओके. शकतं. येस. पुढची देवी माँ धुमावती. माँ धुमावती जे आहे, तर श्वेतवस्त्र त्यांनी घातलेले आहे. हं. त्यांच्या त्या रथावर कावळा आहे हं. आणि सूप हातात आहे. सगळ्यात महत्त्वाचं. तर भूक लागलेली होती देवी पार्वतींना. हं. ॲक्चुअली सतींना. सती ओके. स्वरूप आहे ते आणि शिव होते ध्यानात. त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही ओके. शिवांनी. सगळ्यात महत्त्वाचं. पार्वती देवींना, सतीदेवींना भूक लागलेली आहे. त्या हं. बऱ्याच वेळापासून अन्न मागतात आहे हं. आणि त्यांनी रागाच्या भरात भगवान शिवांनाच गळून टाकलं आणि ओके. त्यांचा धूर झाला. त्याचा जो होता धूर झाला. नंतर शिव प्रकटले परत. हं. कारण ते शक्ती स्वरूप करेक्ट. विषयच नाही काही. हां. पण तिथे असं दिसलं, की आणि त्याच्यानंतर त्यांचा अहंकार गळून पडला. सगळ्यात एक महत्त्वाचं. की मी भुकेच्या याच्यामध्ये तडाख्यामध्ये माझ्या पतींनाच गिळून टाकलं. ओके. तर तो संयम, कंट्रोल जो हां, आहे, हां, हां. तो तुमचा इथे दर्शवतो. हे देवीची साधना केल्यावर तुम्हाला कंट्रोल एक तुमच्याकडे यायला लागतं. धुमावती देवीला अशुभ पण मानलं जातं, असं काय आहे का? नाही तसं नाहीये. ते ॲक्चुअली स्वरूप आपण घेतो कसं हां. आणि जी गोष्ट चांगली असते ती व्हायरल होण्यापेक्षा जी गोष्ट निगेटिव्ह आहे हां. ती जास्त व्हायरल होते असं मला वाटतं. पण ओके. त्यातनं शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. हं. तुमच्यावर संयम पाहिजे. हं. तुमचा अहंकार गळून जातो. सगळ्यात ओके. ह्या महत्त्वाचं. सगळ्या गोष्टी तिथनं तुम्हाला शिकायला मिळत आहे ना. ओके. स्वरूप काय आहे देवीचं ते बघण्यापेक्षा देवी काय शिकवतीये ओके. ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. ओके. इथे ह्या देवीची साधना केल्यावर बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळालं, की आजारी व्यक्ती जे असतात त्यांच्यासाठीची साधना करतो आपण धुमावतींची. ओके. तर खूप जास्त लवकर त्या आजारी व्यक्तींमध्ये परिणाम बघायला मिळाले. बरं. मग एक्झॅक्टली म्हणजे त्याच आजाराचा अन् ह्याचा काय संबंध स आहे? परत आपण मागणं टाकतो. कुठल्याही देवाकडे आपण जातो, हां. तर काहीतरी मागणी असते म्हणून हां. आपण जात असतो. करेक्ट. आणि आपला माइंडसेट क्लिअर असतो, की मी ह्या देवाची साधना करते, तर कशासाठी करते?
हां. पर्टिक्युलर त्या व्यक्तीसाठी मी ही साधना करते आहे आणि मग जो काही मंत्र जाप जी काही साधना त्यांना दिली जाते, त्या पद्धतीने तो व्यक्तीच्या हेल्थमध्ये तुम्हाला रिझल्ट मिळतात. असं म्हणतात, की आयुष्यात जर अपयश आलं, तर हं. समजून जायचं, की धुमावतींची साधना करायला पाहिजे, असं काय आहे का? अ, तसं काही हरकत नाही. देवी कुठलीही असू देत, हां, धुमावती असू देत किंवा दश महाविद्यामधली कुठलीही देवी घ्या. हां, तुम्हाला जर येतंय लक्षात, की समथिंग इज रॉंग किंवा थांबलंय, स्टक हां. झालंय, तर तुम्हाला उग्र ऊर्जेच्या स्वरूपाची गरज नक्कीच आहे तुमच्या आयुष्यामध्ये. ओके, हं. ओके. तुम्हाला जर ट्रिमंडस चेंज करायचा आहे किंवा तुमचं स्थान बदलायचं आहे, स्टेटस बदलायचं आहे तिथून सोडून तुम्हाला एक वेगळं स्टेज गाठायचं जर हां. असेल, स्टेप गाठायची असेल, तर तुम्हाला तितक्या ऊर्जा स्वरूपाची पण गरज आहे. पुढची देवी मातंगी. मातंगी यांचं जे स्वरूप आहे, ज्यांना तंत्रात यायचं आहे, हं. त्यांनी जर सुरुवात इथून केली, तर खूप छान रिझल्ट बघायला मिळतात. आणि आध्यात्मिक मार्गामध्ये खूप लवकर प्रगती ज्यांना करायची असेल, ओके, तर त्यांनी पण मातंगीची सेवा जर आधी केली, ओके. तर खूप छान म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे. उच्चिष्ट चांडिलीनी असं काहीतरी म्हणतात. असं का म्हणतात? ऊर्जा स्वरूप खूप जास्त आहे. म्हणजे खूप कमी वेळेत पावणारी देवी जी म्हणतो आपण. हां. हां, त्याच्यामुळे म्हणतो. ओके, ओके. मग त्यांनी एक्झॅक्टली आपल्या रेग्युलर आयुष्यात काय फरक पडणार आहे? ज्या काही तुमच्या गोष्टी आहेत, ब्लॉकेजेस आहेत किंवा तुम्ही जो काही मार्ग निवडलेला आहे, हां. त्याच्यामध्ये प्रगती होण्यासाठी. कुठलाही असू ओके, देत मग तो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल होण्यासाठी. ज्यांचा बिझनेस सोशलसाठी आहे, ओके. लोकांशी कनेक्शन ठेवून आहे, तर त्यांनी जर मातंगीची साधना केली तर खूप जास्त आता समजा मी एखादा हीलर आहे. हां. हीलर काय, की तो व्यक्तींना बरं करतोय, पेशंट्सला बरं करतोय. करेक्ट. पण ज्यांना गरज आहे त्या हीलरची, ते तिथपर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. ओके. मग कुठलेही असू देत. मग डॉक्टर असू देत. त्यांना ते अ, जो काही योग्य पेशंट आणि त्या पेशंटला योग्य डॉक्टर भेटणं, ओके. असं आपण म्हणायला हरकत नाही. मग थोडक्यात ज्यांची फील्ड वाणीशी निगडीत आहे, कलेशी येस. निगडीत आहे किंवा मीडियाशी थोडक्यात हं. निगडीत आहे, त्यांनी हो. उपासना करायला हरकत नाही. हो. जे संगीत क्षेत्रामध्ये आहे किंवा ओके. बोलणं ज्यांचं आहे. हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अ, सगळ्यात जिथे बोलून तुमचा बिझनेस होतोय, हां. त्या लोकांसाठी मातंग. किंवा महिला शिक्षकही असू शकतात, कोचेस असू शकतात, हीलर असू शकतात, ज्यांचा लोकसंपर्क जास्त आहे. हं. राजकारणी असू शकतात. सध्या सोशल मीडियावर जास्त व्हायरल झालं त्याच्यामुळे देवीची उपासना जास्त वाढली असं वाटतं का? हो. हो, सोशल मीडियामुळे आहेत ह्या सगळ्या गोष्टी. पण देवीचं स्वरूप पण तेवढंच. आणि आता आपण म्हणू, की हे कलयुग आहे आणि आपण परत मागे वळतोय हां. आणि या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं. नैसर्गिकरित्या आपण त्या सगळ्या गोष्टींकडे ओढले जातोय, त्या शक्तींकडे ओढले जातोय असं म्हणायला हरकत नाहीये. हं. पुढची देवी कमला. माँ कमला म्हणजे लक्ष्मी स्वरूप ओके. आपण असं म्हणू. हं. तुम्हाला धन, धान्य, समृद्धी, संतती ओके. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे खूप फास्ट तुम्हाला या देवीची साधना केल्यावर समृद्धी खूप येते. बरं. या सगळ्यात महत्त्वाचं. देवीच्या ह्याच्याने किंवा बऱ्याच वेळेस असतं की पैसा सगळ्यात खूप महत्त्वाचं. साठला पाहिजे, दागदागिने भरपूर पाहिजे, ओके. प्रॉपर्टीज खूप पाहिजे किंवा एखाद्याला संततीचा प्रश्न असेल, हां. संतती होत नसेल, तर त्यांनी पण जर कमलाची साधना केली, हं. तर संततीचे जे काही प्रश्न असतील, ते कमी व्हायला मदत होते. पण मग असं काय आहे, की समजा जसं तुम्ही पैसा म्हणताय, की हं, त्याची खूप ओढ ठेवली, की थोडा लालच आला असं आपण म्हणूयात. हं, हं. मग त्यांनी काही धोका होऊ शकतो असं काय आहे का? नाही. जेवढं युनिव्हर्सला तुम्हाला द्यायचं आहे हां. आणि जेवढं तुमच्या नशिबात आहे, ते तुम्हाला मिळणारच आहे. पण तिथे जे काही ब्लॉकेजेस आहेत, हां. ते क्लीन करून तुमच्यापर्यंत जे काही पोहोचवणं आहे, ओके. ते ह्या साधनेतनं पूर्ण होतं. तर शेवटची देवी भैरवी. देवी भैरवी ज्या आहेत, ह्या वृद्ध स्त्री, पण हं. ऊर्जा स्वरूप, खूप जास्त ऊर्जा ओके. तुम्हाला बघायला मिळते याची. आणि याचे 2 स्वरूप आहेत. एक आपण लिंग स्वरूप हां, आणि एक मूर्ती स्वरूप हां, असे 2 असतात याच्यामध्ये. तर लिंग स्वरूप तुम्हाला बघायचं असेल तर ईशा फाउंडेशन जे आहे सद्गुरूंचं, हां. त्यांच्याकडे लिंग स्वरूप देवी स्थापना आहे. ओके, तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला बघायला मिळेल. ओके. आणि नॉर्मल ठिकाणी फोटोमधनं ते हे करतात हं. आणि साधना झाली की तो फोटो बंद करतात. बऱ्याच ठिकाणी अ, तो कायमस्वरूपी ते असतं. म्हणजे त्यांची ऊर्जा इतकी हाय असते, की लिटरली साधना, होम हवन असताना हां. त्या रूममध्ये
एक विशिष्ट प्रकारचे दवबिंदू बघायला मिळतात तुम्हाला. ओके. हो. आणि त्याला असं म्हणता येईल अजून, की कुंकू. हं. त्यांचं कुंकू जे आहे त्या नावाने सिद्ध केलेलं भैरवींच्या नावाने. हां, ते पण इतकं जास्त पॉवरफुल आहे, ते जर तुम्ही आज्ञाचक्रावर लावलं, हां. तर त्याच्याने पण तुमचं आज्ञाचक्र कायम ॲक्टिव्ह राहिला किंवा ओके, कुंडलिनी स्थिर राहायला मदत होते. भौतिक सुखासाठी तुम्हाला किंवा तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. ओके, कुठलीही इच्छा, पण आध्यात्मिक मार्गातली. ओके, हां, ती पूर्ण व्हायला भैरवी देवी जी आहे, खूप छान ओके, ओके. म्हणजे समजा आध्यात्मिक मार्गात जर जायचं असेल, तर भैरवी देवीची उपासना करणं गरजेचं आहे. करणं. सो आता सगळ्या देवींचं महत्त्व, त्यांचं एकंदर कार्य आपल्याला कळालं. हं, पण समजा गुरुविना साधना केली, तर हं. काय परिणाम होते? सांगितल्याप्रमाणे ऊर्जा खूप हाय आहे. हां, तर ती ऊर्जा तुम्हाला किती झेपतीये, किती साधना करणं गरजेचं आहे. हं. याच्यावर एका विशिष्ट गुरूंचा कंट्रोल लागतो ओके. आणि तो कंट्रोल असल्याशिवाय तुमच्या शरीराला त्याची 21 दिवसाची सवय जोपर्यंत होत नाही, हां, तोपर्यंत ती एकट्याच साधना करू नये. ओके. मग याच्याने जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे पिनल ग्लँडला प्रॉब्लेम येऊ शकतो हां, किंवा ऊर्जा स्वरूप हाय असल्यामुळे मेंटल ट्रेस येणं, चिडचिड होणं, या सगळ्या ओके. गोष्टी होत असतात. तर कुठल्याही उग्र ऊर्जा स्वरूप जे असतं, त्याला तुम्ही गुरु सानिध्यातच ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. मग आता सध्या जे वातावरण सुरू आहे, तर हं, त्या वातावरणाशी एक काय म्हणतो आपण रिलेट करण्यासाठी हं. या दशमहाविद्यांपैकी कुठली विद्या जास्त ॲक्टिव्ह आहे असं वाटतं तुम्हाला? अं, याची साधना जी असते ना, अशी सिंगल नसते, पहिली बरं. गोष्ट. तुम्हाला करायची तर ती 10 दिवसाची साधनाच असते, ओके. प्रत्येक देवीची. आणि कारण कुठली गोष्ट तुम्हाला नको आहे, सगळंच हवं आहे ना. सगळंच हवंय. आपण जसं म्हणतो ना, 10ही दिशांनी मला सुख आलं. हं. तर 10ही दिशांना देवी उभी आहे आणि तिच्या जे काही स्वरूप आहे हां. किंवा जो काही आशीर्वाद आहे, 10ही प्रकारचा, ओके. हां. तर ती सिंगल न करता 10ही दिवसांची साधना केल्यावर तुमच्या आयुष्यामध्ये बदल बघायला मिळतात. कारण ओके. तुमच्या गोष्टी सगळ्याच बॅलन्स होतील ना. करेक्ट आहे. एखाद्याच्या 4 असतील, 6 बिघडलेल्या असतील, हां. 6 चांगल्या असतील, 4 बिघडलेल्या असतील किंवा 50-50% असेल, बरोबर. असं येऊ शकतं ना. आता समजा ज्या लोकांनी आत्तापर्यंत पॉडकास्ट पाहिला आहे आणि त्यांना वाटतंय, की बाबा मला ही दशमहाविद्या शिकायची आहे हं, किंवा मला गुरूंकडे जाऊन माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. हं. तर त्यांच्यासाठी काय मार्ग आहे? आपण त्याचे पण क्लासेस घेतो, ओके. शिकवतो साधना मार्गातनं. काही निवासी असतात, हं. काही ऑनलाईन असतात. बरं. तर नक्कीच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल, आपण त्या पद्धतीने साधना शिकवत असतो. आणि मग साधारण साधनेचा कालावधी किती दिवसांचा असतो? तसं महाविद्येचा 10 दिवसांचा. बरं. एका ओके. दिवसाला 1 देवी. ओके. हं, 10 दिवसात पूर्ण होतं? पूर्ण होतं. ओके. आणि मग हे ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो ऑनलाईन कसंही? असतं, सेम असतं. ओके. दोन्ही ठिकाणी 10 दिवस 10 कंपल्सरी. दिवस. येस. आता ज्या लोकांनी आत्तापर्यंत पॉडकास्ट पाहिला आहे, त्यांना असं वाटतं, की माझ्या आयुष्यातल्या ह्या गोष्टी ज्या आहेत, त्या मला ह्या विद्येतून पूर्ण करता येतील. जे अपूर्ण वाटते ते पूर्ण होईल. तर त्यांनी आता स्क्रीनवरती जो नंबर दिसतो त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही मॅडमचा क्लास जॉइन करू शकता आणि तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके मॅडम आता हे तर कळालं, की ही साधनं आहेत. त्याच्या हं. व्यतिरिक्त अजून काही साधनं आहेत का? हो, ह्या दशमहाविद्या तर आहेच आपल्या. आणि याच्या व्यतिरिक्त आपण घेत असतो माँ कामाख्या साधना आणि माँ बागलामुखी साधना सेपरेटली. ओके. हं. तर ह्या पण आता ज्यांना कोर्ट केसेस आहे, हां, तर त्यांच्यासाठी आपण ती पर्टिक्युलर देतो. हां, आणि ज्यांना सगळीकडे राज्य पाहिजे आहे किंवा हां. आध्यात्मिक याच्यामध्ये आहे, इंट्युशन पॉवर आहे पाहिजे आहे हं. किंवा एक प्रोटेक्शन पाहिजे आहे, तर त्या त्या लोकांसाठी पण आपण कामाख्या साधना घेत असतो. हे 5-5 दिवसाचं असते ही साधना. पण मग आत्ता आपण ज्या साधना आता बघतोय, समजा एखाद्या व्यक्तीने ती साधना केली 10 हं, दिवस जसं तुम्ही 10 दिवस हं, केली आणि यांचं पण 5-5 दिवसांचं केलं. तर हं, त्यांना जे हवे ते रिझल्ट्स आहेत, ते हं. कधी दिसायला लागतात? 21 डेजमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल. पण मग आता एखादी तुमच्याकडे तुम्ही स्वतः शिकवता किंवा तुम्ही पण गुरु म्हणून लोकांच्या ज्या इच्छा त्यांनी जे काही त्यांच्या हं, आयुष्यात असतील गोष्टी, हं, चेंजेस हवे असेल त्यांनी तुमच्याकडे आल्या असतील. सो हं. अशा 1-2 केसेस सांगू शकता, की त्यांच्या आयुष्यात खूप ड्रास्टिक चेंज झालाय? भरपूर लोकं आहेत असे, की जे आता थर्ड आय मेडिटेशन कोर्समध्ये आहेत हं, किंवा ह्या साधनेमार्फत आहेत. हं. तर त्यांची इंट्युशन पॉवर हाय होते, आसक्ती कमी होते, ओके, एफर्टलेस गोष्टी मिळायला लागल्या, संघर्ष कमी होतो. सगळ्यात ओके. महत्त्वाचं. खूप सारी उदाहरणं आहेत अशी. ठीक आहे. मला वाटतं आता बऱ्यापैकी आपण सगळ्या गोष्टीवर चर्चा केली आहे. सो आता आपण थांबूयात.
तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. सगळ्यात तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.